नमस्कार सगळ्यांना. आज आहे 18 जानेवारी. आज आहे शनिवार. तर बघा, उद्या रविवारी बँकांना सुट्टी असल्यामुळे आजच बँकांना आदेश दिलेले आहेत की आजच पैसे वाटप करा म्हणून. जानेवारीचा म्हणजे 7वा हप्ता जो आहे तो आजच तुमच्या खात्यात येऊ शकतो. तुम्हाला फक्त तुमचा मोबाईल चेक करायचा आहे, मोबाईलवरच SMS चेक करत राहायचं आहे. आज कधी पण तुमच्या खात्यात पैसे पडू शकतात. आता बघा, काही महिलांना 1500 रुपये पडतील, काही महिलांना 3000, काही महिलांना 9000. तर ते कुठल्या महिलांना किती पैसे पडणार आहेत ते सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, कुठे स्किप करू नका, कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे. आता जानेवारीचा हप्ता लवकरात लवकर तुमच्या खात्यात पडणार आहे. ठीक आहे. आता बघा, सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. तसंच आदित्य तटकरे मॅडम यांनी एक मोठी घोषणा केली आहे. ती घोषणा काय आहे त्याची पण तुम्हाला माहिती मी देणार आहे सगळी डिटेलमध्ये. तर बघत राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि व्हिडिओला जास्त शेअर करा, म्हणजे सगळ्या महिलांपर्यंत ही जेव्हा बातमी आहे महत्त्वाची ती पोहोचणार आहे. कारण आता बँकांना आदेश दिलेले आहेत की आजच पैसे वाटप करा म्हणून. उद्या बँकांना सुट्टी असल्यामुळे आजच काही महिलांना पैसे येऊ शकतात, काही महिलांच्या खात्यावर पैसे येण्यास सुरुवात होऊ शकते. आज टप्प्याटप्प्याने पैसे पडतील. आज काही महिलांना, उद्या परवा सोमवारी काही महिलांना, असं करत तुम्हाला टप्प्याटप्प्याने पैसे जे आहेत ते पडणार आहेत. ठीक आहे. आता बघूयात आपण आदित्य तटकरे मॅडमने काय घोषणा केली होती त्याचे क्लिप पण आहे, ते आपण तुम्हाला सांगणार आहे. ते काय म्हणाले ना एक्झॅक्टली ते तुम्हाला सांगणार आहे. कारण आता 26 जानेवारीच्या आत 26 जानेवारीपर्यंत तुम्हाला सगळ्या महिलांना टप्प्याटप्प्याने पैसे जे आहेत ते पडायला चालू होतील. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. सगळ्या महिलांना पैसे पडणार आहेत आणि तुमचे जरी मागचे हप्ते जर राहिले असतील तर ते पण तुम्हाला खात्यात येऊ शकतात. ठीक आहे. आणि आता बघा, जसं महायुती सरकारने आश्वासन दिलं होतं की तुम्हाला आम्ही डिसेंबरच्या शेवटच्या पैसे देऊ, डिसेंबरचा हप्ता किंवा सगळे राहिलेले हप्ते ते त्यांनी पूर्ण केलेले आहे. आता इथून पुढे ते जानेवारीचा हप्ता पण तुम्हाला देणार आहेत. त्यामुळे सगळ्या महिलांना टेन्शन घ्यायचं नाही. तुम्हाला तुमचे सगळे हक्काचे पैसे जे आहेत ते तुम्हाला मिळणार आहेत. सगळे ज्यांनी ज्या पात्र बहिणी आहेत त्यांना सगळ्यांना त्यांचे पैसे जे आहेत ते मिळणार आहेत. त्यामुळे असं नका म्हणू की मला आतापर्यंत 1 पण रुपया नाही आला तर पैसे येतील की नाही, काय होईल, काय कसं होईल. तर असं नाही आहे. तुम्हाला सगळ्यांना सगळे पैसे, म्हणजे तुमचे जरी आधीचे हप्ते राहिले असतील तर ते पण तुम्हाला पैसे येऊन जातील. आणि जरी डिसेंबर जानेवारीचा हप्ता राहिला असेल तर तो पण तुम्हाला येऊन जाईल. आता 3000 रुपये कोणाला मिळणार, 1500 रुपये कोणाला मिळणार ते बघूया आपण. बघा, ज्यांना डिसेंबरचा हप्ता मिळाला आहे सगळा, म्हणजे डिसेंबरपर्यंत सगळे हप्ते मिळाले, त्यांना डिसेंबरचा फक्त जानेवारीचा हप्ता मिळेल 1500 रुपये. ठीक आहे. आणि ज्यांना डिसेंबरचा हप्ता नाही मिळाला त्यांना डिसेंबर प्लस जानेवारी असे 3000 रुपये मिळतील. हे फक्त डिसेंबर आणि जानेवारीसाठी. आता मागच्या राहिलेल्या हप्त्यांचं काय बाबा, त्याचं काय आहे, त्याचे पैसे कसे येतील, काय येतील, कोणाकोणाला येतील, कोणाला नाही येणार. तसेच कुठल्या लाडक्या बहिणीची नावं कट झाली आहेत त्याची पण यादी जी आहे तुम्हाला सांगणार आहे, किंवा कसं चेक करायचं की आपलं नाव आता यादीतनं कट झालं आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ बघत राहा, कारण खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला अपडेट्स मी देणार आहे. कारण सरकारकडनं अपडेट्स आलेले आहेत त्या तुम्हाला मी सांगत आहे. ठीक आहे. बघा, सुमारे 60 लाख महिला योजनेत बाद झाल्यात. त्याचं कारण काय आहे, का बाद झाल्यात? सुमारे 60 लाख, म्हणजे बघा 60 लाख महिला ह्या बाद झालेल्या आहेत. तर कशामुळे बाद झाल्यात ते पण मी तुम्हाला सांगणार. त्याचे निकष काय आहेत, त्यांचे रिझन्स काय आहेत, तुम्हाला जर बाद व्हायचं नसेल तर काय करायचं, ह्या गोष्टी पण मी तुम्हाला सांगणार आहे. आणि आता बऱ्याच महिलांनी पैसे परत द्यायला चालू केलेले आहेत. ज्या अपात्र बहिणी होत्या त्यांनी आता पैसे वापस करायला सुरुवात केली आहे. कारण जर मध्ये एक न्यूज आली होती की जर तुम्ही पैसे वापस नाही केले तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते. म्हणून बऱ्याच महिलांनी पैसे परत द्यायला सुरुवात केली आहे. स्वतःहून स्वतःचं नाव जे आहे ते कट करण्यात आलेलं आहे. तुम्ही पण अपात्र असाल तर तुम्हाला पण पैसे परत करायला तुम्ही करू शकता आणि तुमचं नाव कट करून घेऊ शकता. त्याची प्रोसेस काय आहे ते सांगणार आहे तुम्हाला. आणि कोण ज्या अशा महिला ज्या पैसे वापस घेऊ शकतात किंवा अपात्र कोण आहेत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचे निकष मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगते, जेणेकरून तुम्हाला कळेल की आपण अपात्र आहोत का नाही. ठीक आहे. तर बघा, ज्या महत्त्वाच्या घोषणा आहेत आदित्य तटकरे ते आपण बघूयात पुढे. बघा, त्यांनी काय घोषणा केली आहे. महिन्याचा म्हणजे नवीन वर्षाचा पहिला जो लाभ आहे, डीबीटी आहे, ते 26 जानेवारीच्या आत त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत. आणि त्या संदर्भातलं जे आर्थिक नियोजन आहे ते सुद्धा अर्थ विभागाकडून आम्हाला महिला व बालविकास विभागाला प्राप्त झालेला आहे. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचा जो जानेवारी महिन्याचा लाभ आहे हा साधारणपणे 26 जानेवारीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात होईल. आणि 3 ते 4 दिवसाच्या त्या कालावधीमध्ये ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर तो लाभ जमा होईल. मला आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना आज जानेवारी महिन्याच्या संदर्भातले अनेक माध्यमांकडून सुद्धा विचारलं जात होतं आणि बऱ्याचशा लाभार्थ्यांकडून सुद्धा साधारणपणे तो प्रश्न उपस्थित केला जात होता. त्यामुळे दर महिन्याला आपण महिना संपायच्या आत तो लाभ त्यांच्या अकाउंटला देत असतो. त्यामुळे या महिन्यामध्ये सुद्धा तो लाभ जो आहे तो 26 जानेवारीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सूचनेनुसार आम्ही करत आहोत. ताई, या संदर्भामध्ये आम्ही बघा, व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे तुम्ही आदित्य तटकरे म्हणाले आहेत की 26 जानेवारीच्या आत
26 जानेवारीपर्यंत सगळ्यांना सगळे पैसे मिळून जातील. सगळ्या महिलांना त्यांचे जेवढे काही हप्ते राहिलेत ते सगळे तुम्हाला मिळून जाणार. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. कारण टप्प्याटप्प्याने पैसे येतील आणि 26 जानेवारीच्या आत सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले असतील. तुमचे मागचे हप्ते राहिलेले असू दे, जानेवारीचा असू दे किंवा डिसेंबरचा असू दे, किती पण हप्ते राहिले असू दे, सगळे हप्ते तुम्हाला आता जानेवारीच्या महिन्यात जानेवारीच्या पैशांसोबत मिळून जातील. आता बघा, काही महिला आहेत ज्यांना पैसे येणार नाहीत. तो कुठल्या महिला आहेत बघा. आता बघा, निकषात न बसणाऱ्या महिलांचे जे नाव आहे ते इथून पुढे कट होईल. जर तुम्हाला जानेवारीचा हप्ता नाही आला किंवा आतापर्यंत तुम्हाला 1 पण रुपया आला नसेल आणि जानेवारीचा हप्ता पण जानेवारीसोबत पण हप्ता नाही आला, तर तुमचा नाव कट केलं जाऊ शकतं. ठीक आहे. आता कसं ओळखायचं बघा, तुमच्या घरात 4 चाकी असेल तरी तुम्हाला आता तुमचं नाव कट होणार आहे. तुमच्याकडे कोणी इन्कम टॅक्स भरत असेल, तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरीत असेल, ठीक आहे, तर तुमच्या घरात जर कोणी सरकारी नोकरी म्हणजे खासदार, आमदार कोणी पण असतील किंवा सरकारी नोकरीत कोणी पण असतील, तरी तुम्हाला याचा लाभ होणार नाही इथून पुढे. कारण त्यांनी आता सगळा डेटा मागवलेला आहे RTOकडनं, तसेच इन्कम टॅक्सकडनं असे डेटा मागवलेले आहेत. त्यामुळे ते चेक करणार कोण कुटुंबातील काय काय व्यक्ती कोणाच्या नावावर काय आहे, त्याच्यानुसार त्या महिलांची नावं या योजनेत कट होतील. ठीक आहे. तसं जर तुमचं आधार कार्डवरचं नाव आणि जर बँक खात्यावरचं नाव जर वेगळं असेल किंवा त्याचं स्पेलिंग मिस्टेक असेल, काही इकडे स्पेलिंग वेगळं तिकडे स्पेलिंग वेगळं, तरी पण तुमचं नाव योजनेत कट होणार आहे. ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या तुम्हाला जाणून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. कारण ह्या गोष्टी तुमच्या घरात असतील, तुम्हाला पैसे मिळणार नाहीत, तुमच्या नाव योजनेत कट होऊ शकतो आणि तुमचा अर्ज बाद केला जाऊ शकतो. त्यामुळे आता ऑलरेडी 60 लाख महिला ज्या आहेत त्या बाद झालेल्या आहेत. मग तुमच्याकडे जर कोणी 4 चाकी असेल किंवा काय असेल, तर तुम्ही पण तुमचा अर्ज मागे घेऊ शकता. कारण अर्ज मागे नाही घेतला तर तुम्हाला नंतर दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. म्हणजे तुम्ही जर नंतर सापडलात की तुम्ही अपात्र आहात, तरी पण तुम्ही एकतर लाभ घेता आणि लाभ घेतला तरी पण तुम्ही अर्ज मागे घेतला नाही, अशा महिला सापडल्या तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. म्हणजे तुमचे पैसे आहेत, आधी तुम्हाला जे पैसे मिळत हप्ते, ते हप्ते प्लस त्याच्यावर काही दंड असेल तो पण तुमच्याकडनं वसूल केला जाऊ शकतो. त्यामुळे जर आत्ताच तुम्ही जर अपात्र आहात, तुमच्याकडे ह्या गोष्टी असतील, तर तुम्ही स्वतःला अपात्र म्हणून अपात्र आहात म्हणून तुम्ही तुमचे पैसे वापस करू शकता आणि तुमचं नाव अर्जातनं मागं घेऊ शकता किंवा कट करू शकता, जेणेकरून तुमच्यावर पुढे जाऊन काही कारवाई होणार नाही. ठीक आहे. हे आहे अपात्र महिलांसाठी. आता बघा, ज्या खरोखर लाभार्थी आहेत त्यांना पैसे येतील. ज्या खरंच ज्या सगळ्या बसतायत निकषामध्ये, जसं की तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत हवं आहे. ठीक आहे. तुमचं उत्पन्न जर जास्त असेल तर तुम्ही आता अर्ज तुमचा बाद होऊ शकतो. त्यामुळे तुमचं सगळं व्यवस्थित तुम्ही चेक करा, जेणेकरून तुम्हाला काही पुढे प्रॉब्लेम होणार नाही आणि आत्ताच तुम्ही पैसे वापस केले, तुमच्यावर दंडात्मक कारवाई पण होणार नाही. ठीक आहे. आता बघा, जर तुम्ही पात्र असाल, तुम्हाला आतापर्यंत 1 पण रुपया आला नसेल, तर तुमचं आधार सेटिंग तुम्ही चेक करायचं आहे. तुमचं रेशन कार्ड अपडेट करून घ्यायचं. आजच्याच बँकेत जा, कारण आज बँकांना सुट्टी नाही आहे. आज आहे शनिवार 18 जानेवारी, त्यामुळे बँका ओपन आहेत. त्यामुळे तुम्ही जाऊन लवकरात लवकर तुमचं आधार सेटिंग चेक करू शकता. कारण पैसे यायला चालू आहेत. परत आत्ता पैसे चुकले तर परत तुम्हाला डायरेक्ट फेब्रुवारीचा हप्त्याची वाट बघावी लागेल, तेव्हा तुमचे परत पैसे येतील. ठीक आहे. त्यामुळे आज जाऊन आधार सेटिंग करा, रेशन कार्ड अपडेट करा, जेणेकरून तुम्हाला पैसे येतील लवकरात लवकर. याच टप्प्यात पैसे येतील. परत असं होईल की हा टप्पा चुकला की फेब्रुवारीचा टप्पा डायरेक्ट, तेव्हा परत तुम्हाला वाट बघावी लागेल, परत लेट होईल. ठीक आहे. तर बघा, तुम्ही नक्की करा आणि मला सांगा कमेंटमध्ये पैसे आले की नाही. धन्यवाद.